चांदूर रेल्वे शहरापासून जवळच असलेले सावंगी मगरापूर हे गाव 3000 लोकसंख्येच्या वस्तीचे गाव आहे। या गावाला दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। असे चित्र यावर्षी सुद्धा पाहायला मिळत आहे। संपूर्ण देशासोबत महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीमध्ये सावंगी मगरापूर गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। हे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते राजीव पठाण, बंडू मुंदडा यांनी गावाला टँकरने विनामूल्य पाणी पुरवठा करण्याचा निर्धार करून पाणी पुरवठा सुरू केला। या गावामध्ये मागील वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती, म्हणून पंचायत समिती व तहसील कार्यालयामार्फत पाणी टंचाई या गावाकरिता एका टँकरची व्यवस्था केली होती। परंतु गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे पाणी टंचाईकरता टँकरची मागणी केली। कोरोना महामारीच्या विळख्यामध्ये सापडलेल्या प्रशासनाने काही दिवसांमध्ये टँकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 3000 लोकांना एका टँकरने पाणी पुरवठा होणार नाही व गावातील महिलांना 44 डिग्री सेल्सिअसमध्ये तापमानात पाण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर वणवण भटकावे लागेल। यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजीव पठाण, बंडू मुंदडा यांनी गावातील विहिरीमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केल्याने गावातील लोकांनी आनंद व्यक्त केला। काही प्रमाणात का होईना या समस्येवर पठाण व मुंदडा यांनी दिलासा दिलेला आहे। प्रशासनाने या समस्येवर कायमची उपाययोजना करावी अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे। चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले व राजीव शिवणकर यांचा वृत्तांत।